चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न भावा, गुण गाईन बडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. हरी तुका म्हणे गर्भवासी गो, सुखी घालावे अम्माजी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझे सर्व जोडी. पांडुरंगा करू हरी पांडुरंगा करू गणेश माणिकराव महाराजांचे छोट्या खाली 2 सत्कार होत आहेत. हॅलो 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 गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण. श्री गुरुची ते नमस्कारोनी आता, रबिंदू क्षमाकारे परब्रह्म स्वरूपिणी वो, वासरा पीठ निलये सरस्वते नमस्तुते. यैवो यैवो धावनिया, विलंब का वाया लावियाला कृपाळी, विठाबाई विश्वंभरी भवछेदके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. कर्पूर गौरम
करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रिहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सयुतं दमा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे चिदानंदे का देवा तुझा विसर न भावा गुण गाई नावडी हेचे माझे सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण संत सम्राट देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या समोर मागणं मागतायत। विठाला विठाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपल्या या दिग्रस नगरीमध्ये चालत असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आज 7वा दिवस आहे। 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळी तथा माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे आयोजक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चक्रधर मामा पौळ, माझ्यावर नितांत प्रेम करणारे सख्या भाष्यासारखं प्रेम करणारे आमचे दत्ताराव मामा पौळ यांनी मला दिलेलं निमंत्रण आणि या निमंत्रणाद्वारे आज तुमच्या ग्रामस्थ मंडळीचं दर्शन होतं, मी माझं परम भाग्य समजतो। विठाला आनंद वाटला सज्जनाला थोडा वेळ आज 7वा दिवस आहे माताजी। खूप जणांचे कीर्तन श्रवण केलेत आज तांगडे महाराज म्हणजे रोजच्या परिचयाचे बरोबर, पण ध्यानात ठेवा विंचू काळा जरी असला आणि लाल जरी असला तर दणका सारखाच असतो। पण ते काय म्हणतात ना, ज्याच्या गावी चंद्रभागा ते म्हणतं माझ्या गुडघ्याला जाऊन सांगा। तसं तांगडे महाराज तुमच्या सर्वांच्या परिचयाचे आहेत, पण हे जे केलेला सत्कार, हे ठेवलेलं कीर्तन, हे खरोखरच पौळ परिवाराचं प्रेम आहे। आणि त्यातली त्यात मी बोलेन माताजी, माझ्यावर
चक्रधर मामाचं प्रेम आहेच. विठाला विठाला म्हणून आज माताजी पुरुष मंडळी जेवढे काही कीर्तनाला जमलेले आहेत, हे आजचं कीर्तन म्हणजे गेटकीन. गेटकीन कळतं ना तुम्हाला? जसं एखाद्या मुलीला पाहायला यावा, पाहुण्याने पोरगी पसंत करावा, लगेच गलीतल्या म्हाताऱ्या असतात, चपात्या करतात, वरणाला फोडणी देतात, पाहुणे म्हणतात लगेच आपण शिरून बस्ता बांधून आणू, आहे का नाही? लगेच लग्नाचा प्रोग्राम, त्याला म्हणायचं गेटकीन. तसं आजचं कीर्तन म्हणजे गेटकीन. तिकडून बोट आलं, आपलं माईक बंद. म्हणून महाराज आज घरचा ठेवलेला आहे. मला माहिती आहे आज तुम्हाला ऐकायचं भारूड, पण तरीही माझ्या मनात आल्याच्या नंतर मी 11:30 वाजवी. मला इथून तर कोणी उचलून नेणार नाही. काल दत्ता मामा मला उचलूनच नेईन. म्हणून खूप आनंद वाटला. आता 1 तासभर मी कीर्तनाची सेवा करणार आहे. आता वाजलेत 9 पावणे 10 पर्यंत मी कीर्तन करणार आहे. पावणे 10च्या नंतर भारुडाला सुरुवात होईल. म्हणून कीर्तन सुरू करते वेळेस मी कीर्तनाचा नियम सांगेल. ऐका, मी बोलेल ही माझी बडबड. खरं कीर्तन कशाला म्हणतात? ज्या वेळेस भगवंताचं नाम चिंतन चलेल त्या वेळेस तुमच्या पाठीमागं 2च कामं. तुम्ही म्हणता चलू दे, आम्हाला माहिती आहे 2 कामं कोणते? गाय छाप काढायची, चुना लावायचा. हे 2 कामं नाही. मग तुमच्या पाठीमागं 2 कामं, हाताने टाळी आणि मुखाने प्रभूचं भजन करणे, हे काम तुमच्या पाठीमागं. आता 1 तासभर तुम्ही सगळ्यांनी शांत बसायचं. मी एकटा बोलणार आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं. कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी बोलायचं, मी एकटाच ऐकणार. मान्य आहे ना? मग आता कोणी कोणाशी न, आता एकच काम करायचं. तुम्ही ज्या वेळेस भगवंताचं नाम चिंतन चलेल त्या वेळेस हाताने टाळी. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखीना. माताजी, आपल्या सप्ताहाचं 2रं वर्ष आहे. आपण गेल्या वर्षीही चक्रधर मामाने या ठिकाणी भागवत ठेवलं, सप्ताह ठेवला. तुम्हाला सांगू का, भगवंत कोणाचं ऋण ठेवत नाही. म्हणून मी आज सेवेकरता तुकोबारायांचा जो अभंग घेतलेला आहे ना, त्यावर बोलणारच आहेत. भगवंत ऋण ठेवत नाहीत. गेल्या वर्षी चक्रधर मामाने आपल्या गावकऱ्यासाठी खूप मोठी पर्वणी या ठिकाणी ठेवली, श्रीमद भागवत कथा आणि कीर्तनाचं आयोजन. म्हणून त्यांची कन्या सरपंच झाली जिथल्या तिथं. आणि यावर्षीही मामाला गावामध्ये सप्ताह करायचा होता. मामा आमचे सभापती झाले. आणि तुम्हाला सांगू का, मायबाप सगळ्या गोष्टीला योग लागतो. योग आल्याशिवाय कोणती गोष्ट घडून येत नसते. आता मी काही लई लांबचा नाही, मी परिसरातलाच आहे. मलाही लोक म्हणते त्याला काय फुकटचा पैसा आहे. आण बरं म्हणा तू. अरे एक ध्यानात ठेवा, फुकटचा जरी पैसा असला तर फुकटचा पैसा इथं चालत नाही बरं का, ध्यानात ठेवा. मी एक भागवतकार नात्यानं बोलतो. जगामध्ये पैशावाले इतके आहेत नाना, इतके पैशावाले आहेत विचारू नका. आज 20-20 हजाराच्या गादीवर लोक आराम करतात. त्यांना विचारा त्यांची परिस्थिती काय आहे. आता मी महाराष्ट्रभर फिरतो. श्रीमंत घरी सोय असती महाराज लोकांची, आणि माझा स्वभाव विनोदी, मला काहीतरी काढायचं असते म्हणून वर्णन करत असतो. आणि आज लोक वर्णनाला प्रिय आहेत, आहे का नाही? वर्णनाचे 2 प्रकार, वर्णाचे नाही बरं काय, वर्णाचे 2 प्रकार तुम्हाला माहिती आहे. ते फिक्क आणि दुसरं तिखट. तिसरं माहिती आहे का तुम्हाला? घट्ट टाकलं तिथंच बसतं, फिट्ट. वर्णनाचे 2 प्रकार, एक वस्तुस्थिती आणि दुसरं वस्तुनिष्ठ आहे. त्याला बोलणं याला म्हणायचं वस्तुस्थिती, आणि नाही त्यापेक्षा बोलणं याला म्हणायचं भावनानिष्ठ. उगच काही काम नसताना
एखाद्याचं वर्णन करणं त्याला म्हणायचं भावनानिष्ठ. आता नाही का दिवाळीचा पिरियड झाला, सगळ्या महिला मंडळ गावामध्ये आल्यात, भाऊ 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 भाऊ. कशामुळं? फक्त साडीसाठी. याला म्हणायचं भावनानिष्ठ वर्णन, कशाचं तरी पोटी करणं. तसं उडाला विठाला मला सांगू का, या ज्या गोष्टी कोणालाही घडत नाहीत यावर मी बोलू नका. कीर्तनामध्ये बडबड करायची नसती बरं का आजीबाई. ज्या आजीबाईनं बडबड केली ती आजीबाई पुढच्या जन्मात बेडकी होणार. सांगू लागलो तुम्हाला, हे लांबलं बघा तुम्ही बोलल्यामुळं. मग कीर्तनात बोलायचं नाही. विचू जरी चावला तरी जे विठ्ठल होईपर्यंत कीर्तनात विचू चावत नाही, पण बोलल्यावर नक्की चावतो. ऐका, बोलू नका, माझ्याकडे पहा. हे समाधान हे केल्याच्या नंतर होतं बरं काय. भगवंताचं हरिचिंतन केल्याच्या नंतर समाधान मिळतं. नाही तर काही माणसं एवढे बेजार आहेत, 20,000च्या सोफ्यावर त्या सावकाराला मी गप्पा आणत असतो, राम राम चहा घ्या ना, नको महाराज. दूध घ्या, नको. पेढे घ्या, नको. आईस्क्रीम घ्या, नको. का? शुगर आहे. चिवडा खा, नको. भजी खा, नको. का? मुळ्या दे, आम्हाला खातो का? पैसा असून समाधान आहे, पैसा असून फायदा आहे? अजाबात नाही. तसं काही माणसं आम्हाला म्हणत असते, काय आहे फुकटचा पैसा आहे. ना तुम्हाला सांगू का, फुकटचा पैसा इथं चालत नाही. ऐका, सप्ताह करण्यासाठी फुकटचा पैसा चालत नाही. मामा तुमच्यासाठी सांगेल मी, तुम्ही केलेलं पुण्य, तुमच्या आई वडिलांना केलेलं पुण्य ते आज फळाला आलं. मी नाही म्हणत, संत महात्मे म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठल ज्यांच्या स्मरणार्थ हा सप्ताह आहे ते भाग्यवान होते. आज जिवंत बापाला माणसं, जिवंत बापाला चहा टायमावर येईनच, आणि मेल्याच्या नंतर त्यांच्या पश्चात हा धार्मिक कार्यक्रम होतो. याला तुकोबरायचं प्रमाण एक आहे बघा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुमचा हरिक निश्चित देवाला वाटत असेल. मग काही काही माणसं म्हणतात, अहो जाऊ द्या, नेत्याला कोणी नावं ठेवते, आम्हाला ठेवते हो. नाना एक दिवशी सकाळी सकाळी भिकारी आला, मला कीर्तनाला जायचं काल्याच्या. आता मला कपडे कडक घालायची सवय, आता तो माझा प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला जमत नसेल, डोळे झाकून घ्या. असे कडक कपडे घातले, त्याच्यावर जॅकेट. सकाळी सकाळी भिकारी आले, म्हणलं बाबा मला जे हरी. बायकोला म्हणलं दी याला काहीतरी, भागवताचं धान्य किती दी, आपल्याकडे कुठे शेती. ते मला बाबा धान्य बिन्य नको, एखादं शर्टच द्या. बायकोला म्हणलं भागवताची एरी घातलीच नाही मी. आमच्या दत्ता मामानं आहेर केला बघा मला, त्यांचा आहेर घातला
आणि त्यांच्या आमच्या मामीनं साडी घेतलेली बायको आजही वापरती, फक्त मामी पाहायला आल्या नाही अजून. आणि मू मागे दक्षिणा फक्त मला तुमच्या दिग्रसमध्ये दत्ता मामानच दिली. कथा झाल्याच्या नंतर मला बोलून घेतलंय, म्हणले महाराज किती द्यायचे सांगा. मी आलो मामा कशाला सांगू, मी सांगावं कमी त्याला द्यायचा असावं जास्त. 50,000चं बंडल काढलं, धरा म्हणले तांगडे महाराज तुम्ही माझे भाचे आहेत, हे माझं कौतुक आहे, हे माझ्यावर केलेलं प्रेम आहे, ध्यानात ठेवा. आणि घरी 7 दिवसपर्यंत सोय. आमच्या महाराजाला विचारा, कैलास महाराजाला काय पाहिजे ते सांगा. आता सगळ्या महाराजाला खायची हौस आहे, माझ्या तब्येतीतून तर तुम्हाला वाटत असेल मला काही जमत नाही. काही गावात गेल्या मला कीर्तनकार बी समजित नाहीत. विठ्ठल विठ्ठल ते आलं भिकारी, मला बाबा दक्षिणा वगैरे नको, एखादं शर्ट द्या. बायकोला म्हणलं एरी भागवतातलं काही मी घालीत नाही, दे एखादं शर्ट. ती म्हणली तुमच्याच आकारानं द्या. गेलो कपाटाजवळ, कपाट खोललं आणि त्याच्यातून नवं इस्त्री केलेलं शर्ट घेतलं आणि त्या भिकाऱ्याला दिलं. म्हणलं धरा बाबा. त्यानं शर्ट घेतलं, पिशवी टाकलं आणि जाताना मला काय म्हणलं ते तुम्हाला काय लोकांना दिलेले असते. मी पिशवीतून वापस काढून घेतलं. विठ्ठल विठ्ठल मला आजूक समाजाचं गणित कळालं नाही बघा. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, देणारा कव्हाच काही म्हणत नाही, पण न देणाराचं इतकं दुखत विचारू नका. हे समाजाचं गणित आहे. आता आम्हाला लय जण म्हणतात तुमचं काय फुकटचा पैसा आणता. हे फुकटचा पैसा आहे का? या बरं इथं 3च मिनिटं बोलला आजच्या कीर्तनाचं पाकिट तुम्हाला. किती मिनिटं? 3 मिनिटं. मागच्या महिन्यामध्ये माझं काल्याचं कीर्तन होतं पुणे जिल्ह्यामध्ये. कीर्तन झालं आणि एक आला असा कडक कपडेवाला, ते मला बोलायचं महाराजाबद्दल, महाराजाचा सत्कार वगैरे. त्यांना असं माईक हातामध्ये घेतलं, लागलं बोलायला. आजचे कीर्तनकार श्री हरिभक्तीपारायण जयराम महाराज तांगडे यांनी खूप सुंदर कीर्तनाची सेवा केली, त्याबद्दल महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. अरे म्हणलं जिथं आहे ना, सोपं आहे का बोलणं? हे फुकटचा पैसा नाही. याच्यासाठी 13 वर्ष आळंदीमध्ये घासले पुराव्यानिशी. खोटं सांगत नाही तुम्हाला, काशीला गेलो म्हणून. उठाला आणि माझ्याही आई वडिलांनी आजीने काहीतरी पुण्य केली असेल म्हणूनच मी महाराज झालो. नाही तर 6वी पर्यंत मी लोकांचे कपडे घातलेले. कितवी पर्यंत? 6वी पर्यंत. मी काही जास्त शिकलेलो नाही. मला पाहिल्याच्या नंतर बरेचसे आज लोक म्हणतात महाराज तुम्ही 12वी झाली असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल. मला 7वीच्या पुढं काहीच कळत नाही. आणि ध्यानात ठेवा, जे शिक्षणात अनफड असतात, फेल असतात, तेच महाराज लोक होत असतात, हे ध्यानात ठेवा. विठ्ठल विठ्ठल हा कथेचा कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम, अन्नदानाचा कार्यक्रम हे कोण जर करत असेल ते भाग्यवान माणसाचे लक्षण असतात. ध्यानात ठेवा. पैसा किती असेल पण भगवंताला तुमचा पैसा आवडला पाहिजे. मी कथेमध्ये सांगतो, कीर्तनामध्ये सांगतो. आज ज्ञानोबारायचे प्रमाण आहे, तुकोबारायचे प्रमाण आहे. तुम्हाला कधीतरी एखादा पुरावा भेटला का? वैकुंठ सोडून देव टाटा बिर्लाच्या घरी आला, सापडलं का? अजाबात नाही. कारण देवाला श्रीमंती पसंत नाही. देवाला श्रीमंती पसंत नाही, देवाला तुमचा भाव पसंत आहे. विठ्ठल या सुखाकारणी देव मेरावला, या सुखाकारणी देव मेरावला.
सोडून संत सदनी राहिला. वैकुंठामध्ये सगळे, पण देवाला ती गोष्ट पसंत नाही. स्वतः भगवंत सांगतात उद्धवा, अरे माझ्यापासून निर्माण झालेला ब्रह्मदेव मला आवडत नाही, न तर शंकरशना बलराम दादा आवडत नाही, न तर श्रीर माझी धर्मपत्नी मला आवडत नाही. देवच म्हणू शकतात बरं काय, असं तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करू नका. हे देव म्हणू शकतात माझी बायको मला आवडत नाही. आम्ही जर म्हणलो तर बाट्या बोल. भगवंत सांगतात न तर श्रीर माझी धर्मपत्नी मला आवडत नाही. तेवढे कोण आवडतात तर भक्त किती, तेही प्राण परोते जे भक्त चरित्राते प्रशंसशी. जीवापेक्षा जास्त देवाला भक्त आवडतात ते आमच्या चक्रधर मामासारखे. विडाला तुम्हाला सांगू का राजा, नारदाच्या गादीवरून सांगतो तुम्हाला, कोणीच या जगतामध्ये कोणीच कोणाला काही देत नसतं. परके सोडा, घरातलेही काही देत नसतात. पण तुम्हाला तुमचं जीवन जर स्वच्छ जगायचं असेल तर तुमचं अंतकरण चांगलं ठेवा. आणि मी आज नारदाच्या गादीवर सांगेल, आमच्या चक्रधर मामाचा स्वभाव असा आहे, इनडायरेक्ट. नाही पटलं की तू तिकडं मी इकडं, म्हणून तो चक्रधर मामा आज सक्सेस आहेत. ते फक्त शुद्ध अंतकरण आणि फ्रेश स्वभाव म्हणून. विठाला विठाला कोणी कोणाला काही देत नसतं. उगाच कोणाला नावं ठेवून, कोणाची विडंबना करून, कोणाचं मन दुखून तुम्हाला काय मिळतं एवढं कधी कोणाबद्दल करू नका. म्हणून तर मी सांगत असतो, मानसा आता तरी मानसात ये. बस झालं. आता इथून पुढं कोणाची निंदा करू नका. चांगलं राहा आणि चांगलं खा, चांगलं प्या. कशाबद्दल? कोण कोणाचं वाईट करत नसतं. स्वतःच माणूस स्वतःचं वाटोळं करून घेत असतं. विठाला विठाला हा घडून आणलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम निश्चित पौळ परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय माझे भगवंत निश्चिंत राहणार नाहीत. म्हणून आज तुकोबाराय देवाच्या समोर उभे आहे. ऐका, तुकोबाराय देवाच्या समोर आहेत. तुकोबाराय किंवा अनेक संत जे असतील त्यांनी देवाला कधीच काही मागितलं नाही. उलट आमचे संत देवाच्या विरोधात होते, किंवा आमच्या संत महात्म्यांना कुठं कोणापाशी गेल्याच्या नंतर हात पसरायला आवडत. कोणाला काही मागणं हे कधीच आवडलं नाही. हात पसरीजीने धिग त्याचे. तुकोबारायांनी एवढी सेवा केली, पण भगवंताच्या समोर हात कधीच पसरला नाही आणि आवडलंही नाही. आणि तुम्हाला सांगू का, या मंडपातल्या आमच्या माताजी असतील, पुरुष मंडळी असतील, मी एक विनोदी महाराज आहे बरं काय. तुम्ही जर देवाला काही मागायला गेल्या ना, देव तुम्हाला कधीच देणार नाही. कारण या जगतामध्ये जर जास्त चिकट कोण असेल तर फक्त आणि फक्त माझा देव. देवासारखा चिक्कू आणि कंजूस तुम्हाला कोणीच मिळणार नाही. आमच्या दिग्रजच्या महिला मंडळी तरी बरे आहेत, भागवत झाल्याच्या नंतर महाराजाला 10-10, 5-5 रुपये देतात. पण भगवंत कधीच कोणाला काही देत नाही. का देत नाही? कारण त्याचा एक स्वभाव आहे,
अगोदर घेतो आणि नंतर घेसी तेव्हा देती ऐसा सती उतार ऐसा सती उतार ऐसा सती उतार घेसी तेव्हा देती ऐसा सती उतार ऐसा सती कसा आहे त्याचा स्वभाव देसी तेव्हा घेसी अगोदर घेतो आणि नंतर देतो हा त्याचा स्वभाव आहे महिला मंडळ हे तुमच्यासाठी सांगतो मी तुमचा स्वभाव मला सगळा आवडतो तुम्ही खूप भाग्यवान आहे या मंडपामध्ये जर महिला मंडळाला येऊ दिलं नाही ना ती एक महाराज कीर्तन करणार नाही भागवताचार्य तर बंदच पडतील हे जे चालतंय तुमच्यामुळं चालतंय पण तुमच्या काही काही गोष्टी खटकात्यात मी कशामुळं सांगायलो मी काय बालब्रह्मचारी नाही तुमच्या आशीर्वादानं माझं लग्न झालेले एक मुलगा एक मुलगी आणि एक बायको आहे मला माझ्या घरचा अनुभव सांगतो तुम्हाला आहे का नाही तुमचे सगळे स्वभाव चांगले आहेत पण काही काही स्वभाव मला खटकत आहेत गजे स्वतः कळत नाही आणि दुसऱ्यानं सांगितलेलं ऐकत नाही काल परवा एक बाई सफरचंद घेऊ लागली सफरचंदवाल्याचा झापका 100 रुपये किलो 100 रुपये किलो आणि ही बाई उभाट्यानंच गेली त्याला म्हणती 250 रुपये 2 किलो दी तुम्हाला उशिरा कळालं का 100 रुपये किलो 2 किलोचे किती होतात आणि मागती किती 250 कळतं का अजाबात नाही आता मी कधी कधी बाजाराला जातो ना वांगे काय भाव आणले 15 रुपये पाव किलो मी आता 10च आणले असते पण ते वांगेवाला लई चाप्टर असतो गडी गेला ना हाय तोच भाव सांगतो पण बाई गेल्यावर त्याला माहिती आहे ही 1-2 रुपये कमीच करते 15 रुपये पाव किलो असले की बाई गेले 20 रुपये पाव किलो सांगत असते आणि पुन्हा घरी येऊन शहाणपणा सांगते 5 कमी केले का नाही अरे पहिलेच वाढून सांगितले होते विठाला विठाला तसं भगवंत कोणाला काही देत नाही आता एक विनोदानं बोलतो तुम्हाला माझ्याच घरचं उदाहरण सांगतो आता सध्या मी टीका नाही करत कोणावा तुम्ही समजून घ्या माझी भाषा आता जिकडं तिकडं सध्या महिला मंडळ आमच्या सेलूचं वाशी गली रिकामी नाही फोके बाबा त्या गलीमध्ये महादेवाचं मंदिर नाही म्हणून पहाटच एक गडी नाही मंदिरात निस्त्या बाया आणि ते मागच्या हप्त्यात ते लय होतं बाबा ते काय कोणतं व्रत होतं पशुपती आमची गेली ना सकाळी 4ला पोरीला घेऊन पहाटच नेमका लांबून कीर्तनानं आलो 7:30ला उठलो मी पाहिलो गायत्री घरी नाही ती घरी नाही मला रुसून घिसून गेली काय फोन लावायला माझ्या ध्यानात आलं आज सोमवारी महादेवाच्याच मंदिरात गेली नक्की हो उठलो मी ब्रश वगैरे केला हातानंच पाणी ठुलं आंघोळ वगैरे केली चहा हातानंच प्याला 9:30 वाजले 10 वाजले तर यायचा पत्ता नाही पोहे भिजू घातले पोहे केले एकट्यानंच खाल्ले सोमवार दिवस मी तर धरीत नाही सोमवार पण म्हणलं भूक लागल्यावर करावं काय आता मी आळंदीला राहायला असल्यामुळं मला थोडाफार स्वयंपाक जमतो आणि दिंडीचा मालक असल्यावर श्रीराम महाराजाला माहिती आहे मला थोडं स्वयंपाकाचं टेक्निकल आहे नाही त्या खांदीशी करायला होता मग लावलं मी कुकर घरी आपलं जाऊ द्या त्याला या बस लावलं मी डाळ भात आपलं कुकर त्यानं 3 शिट्या दिल्या डाळ भात तयार झाली म्हणलं जाऊ दे आता किती वाजता येऊ फोन लावायलो फोन काय घ्यायनं गर्दी मारण्याची एवढा उंडा तिंबला पण मी जरा थोडा महाराज असल्यामुळं मला बोकळ आकली मी एकट्यापुरता केल्या ही उपाशी राहील तिचा बी करू द्या सगळ्याचाच उंडा तिंबला नाना चपात्या केल्या वरणाला फोडणी दिली भात वगैरे आणि म्हणलं जाऊ दे आता ही काही येत नाही मस्त 1:30 वाजता सोमवार सोडायला बसलो पायला घास घेणार तेवढ्यात आली म्हणली जेवायला काय मी आलो थांबा मोह ताट करा मी आलं कुठे गेलती कुठे गेलती ती म्हणली महादेवाला आणि मी आलं मी भीमे होय अरे पहिला घरचा महादेव पाहिल्यानंतर त्या महादेवाकडे बघणं घरचा उपासीन बाहेरचा विरोधात नाही तुम्हाला सांगू का तुम्ही रोज पाणी घाला माझा त्याला विरोध नाही आणि तुम्हाला सांगू मंदिरात जाण्याची गरज नाही
वो तो गली 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 हरि गुण गाने लगी ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन ओ तो गली गली हर गुन गाने लगी ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन ऐसी लागे लगन महलों में बली बन के जोगन चली मेरा रानी दीवानी कहाने लगी वो तो गली 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 हर गुन गाने लगी ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन ऐसा मेरा हो गई मगन वो तो गली गली हर गुन गाने लगी ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन ऐसी लागे लगन मेरा बस इथंच बसा असा बसा इथे ऐका कुठं जाण्याची गरज नाही देवाला पाणी घालण्याची गरज नाही हो तुमचं अंतकरण स्वच्छ ठेवा सगळ्या गोष्टी तुम्हाला घरी मिळत्या आमच्या गावामध्ये भागवत कथा झाली माझ्यावाली आणि कथा झाली चांगली कथा रंगात आली आणि कथेत सहज म्हणलं मी बाबा या वर्षी तू कथा लावली तुला पुढच्या वर्षी मुलगा होणार नाना झाला ना त्याला पोरगा आणि तिसऱ्या वर्षी कथीला गेलो तो 25 म्हाताऱ्या नारळ घेऊन मिळाला आजी काय आमच्या सुनाच्या वटीत टाका आणि मिळालं चाललंय चलू द्या हे बंद पडल सोपं आहे का हे आजा याला लागतो भाव कोणालाही जमत नाही ध्यानात ठेवा मग घरात बसून तुम्ही देवाची भक्ती करा पूजा करा नलगती जाय वनंतरा सुखे येतो घरा एकदा टाळ्या वाजवा कुठे जाण्याची गरज नाही घरातली घरात परमार्थ होऊ शकतो ध्यानात ठेवा मीराबाई जनाबाई मुक्ताबाई या मंदिरात गेल्या नाही यांनी घरीच देवाला बोलवलंय ओव्या गाऊन स्वरात अरे दासी जनीच्या घरात दळण दळिले सख्या श्री हरे कुठे जाण्याची गरज नाही अरे रोज काकडा चालू असताना माझा परमात्मा नामदेव महाराजाच्या घरी कशाला जातो मंदिरामध्ये मंदिरात जाऊ नका जा मंदिरात पण तुमचं अंतकरण स्वच्छ ठेवा बस आणि देवाला काय लागतं येवली गोपाळ राहे येवली गोपाळ राहे चलू द्या 11 वाजेपर्यंत ताण नका ठेवू ऐका
मी काय बोललो? महाराजाचं प्रमाण आहे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येवोनी गोपाळ राहे तेथे. तुमचं जर अंतःकरण स्वच्छ असेल, शुद्ध असेल, तर तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. सांगू, भगवंताच्या समवेत काही गोपाळ होते. एके दिवशी भगवंतानं सांगितलं, वरज्या वाकड्या पेंद्या सुदाम्या, चला आपल्याला चोरी करायची. आणि चोरी करण्याकरता गेले सगळे गोपाळ. अशा दही हंड्या लावलेल्या, शिंके लांबविले दुरी, असे शिंक्यावर माठची माठ. प्रत्येक गोपाळ असा इच्छा करायचा, हा याच्यामध्ये ना आता दहीच निघालं पाहिजे. बरं बोलू नका, गपचूप गपचूप प्या. चहा गपचूप पेता येत नाही ना. विठाला विठाला प्रत्येक गोपाळ म्हण याच्यामध्ये दहीच निघालं पाहिजे, याच्यामध्ये लोणीच निघालं पाहिजे. पण एखादा दारिद्र्यवानेनं त्यानं मनामध्ये शंका घेतली, याच्यात ताकद नसेल ना, त्याच्यात ताकद. तसं सभा मंडपामध्ये आल्याच्या नंतर, मंदिरात आल्याच्या नंतर विचार कोणते करायचे? पॉझिटिव्ह करायचे का निगेटिव्ह करायचे, हा प्रश्न ज्याचा त्याचा राहिलाय. चांगले विचार करा, निश्चित चांगलं फल मिळेल. तुकोबारायांच्या जीवनामध्ये सेवा होती, म्हणून आज जगाचा मायबाप तुकोबारायला म्हणतो, मागा मनसी काही मागा, 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 मनसी काही मागा. आज जगाचा मायबाप तुकोबरायला म्हणतो मागा. तुकोबराय देवाच्या समोर मागत नाहीत, उलट तुकोबराय म्हणतात देवाला, हे देवा आम्हाला माहित आहे आज तू माग म्हणालास आम्हाला, पण तुला माहितीये का आमच्या घरची परंपरा, माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा पांडुरंगा. काही मागे हे आमावडती वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत. माझ्या वडिलाची रीत आहे, तुझ्या मंदिरात आल्याच्या नंतर काही मागायचं नाही. आणि मला माझ्याकडे यादी आहे, देवा तुझ्या मनात आलं ना, तू कोणाला काय देतोस ते यादी आहे माझ्याकडे. उद्धव साहेब ठाकरे निवडून न येता तू त्यांना मुख्यमंत्री बनवलंय, मग का आपल्या दिग्रस मधला एखादा मंत्री होऊ शकत नाही? त्याच्या मनात यायला पाहिजे बरं विठ्ठल. तुकोबारायनं देवाच्या समोर यादी दिली, देवा ऐक तू कोणाला काय दिलंय त्याची यादी आहे. अढळपदी बाळ, बैसविला ध्रुव, आम्हाला माहित आहे. अरे तेवढं जाऊ दे, सुदाम देव तुला सहज भेटायला गेले, पण त्याला मुठभर पोह्यासाठी त्याचा गाव सुवर्णाचा दिलाय. बरोबर मी अपने सुदामा बिठाए, चरण आसमों से शाम ने धुलाए. आम्हाला माहित आहे तुझ्या मनात आल्याच्या नंतर तू काही पण देतो, पण देवा जर तुला द्यायचंच झालं तर तुझ्या पद्धतीनं नाही, माझ्या पद्धतीनं देशील. भगवंत म्हणले बोला काय पाहिजे, देणार. मग मला हे पाहिजे,
म्हटले देवा तुझ्या पद्धतीनं नाही माझ्या पद्धतीने हेच दान देगा देवा मला हे दान पाहिजे कोणतं मी भजन करत असताना किंवा जीव बस खाली बस विठाला विठाला रोज सगळे मागं आज पुढं कारण त्यांना माहिती आहे महाराज काही बोलत नाही आपल्या रोजच्याच घरचं आहे का नाही आम्ही चहा पाजलेला आहे महाराजाला जाऊ द्या विषय द्या सोडून देवा ऐक मी हे कशासाठी मागतो मी जीवन जगत असताना भगवंता तुझा विसर पडला नाही पाहिजे आणि मला माहिती आहे ज्याला ज्याला तुझा विसर पडलाय त्याची गती काय झाली याचं ज्ञान मला आहे विसरली तया थोर झाली हानी पचती लोखानी 84चा या करता तुझा विसर होऊ देऊ नको तुकोबारा हे काय मागायले दुसरं काहीतरी मागा बरं ठीक आहे मी तुमच्या सोबतच राहिलो तर तुम्ही कराल काय संत महात्म्याने देवाच्या समोर काहीच मागितलं नाही कव्हाच काही नाही आता जाऊ द्या आता चला तुम्ही आळंदी ते पंढरपूरच्या वारीमध्ये तुम्हाला निष्ठावंत वारकरी दिसू द्या आणि त्या वारकऱ्याला 100ची नोट दाखवू द्या ते म्हणे फेकून दे किंवा त्या वारकऱ्याला म्हणा गाडीवर चला तो वारकरी बसणार नाही आपले जाऊ द्या दिंडीला बारीला लागत एक दिवशी मी पायी चाललो आता दिंडी असल्यामुळं मला काही पायी चालायला जमत नाही पण चाललो पायी एक दिवशी बारी 3 किलोमीटर आणि आमच्या दिंडीतले लागले अरे मी याला काय ते म्हणले माहीत नाही पण उभं राहिलो अरे मी याला परसाकडीच्या गोळ्या द्यायलेत बारी कशाची आहे हेही पाहत नाहीत विठाला विठाला ऐका आमच्या संत महात्म्यांना आपलं कीर्तन 10 मिनिटात जे विठ्ठल होणार आहे बरं का किती मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये म्हणजे कशामुळं यांचा चहा होतो मग चहा दिला की भारुडं बघायला तुम्हाला पटांगण मोकळं फक्त 10 मिनिटं थांबा यांचा चहा होतो चहा अंगावर सांडू नको बाई हा बस नाही तर फुकटचा चहा अवघं डॉक्टरची भरती बस खाली विठाला विठाला आमच्या संत महात्म्यांना देवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर एक सवय होती कोणती देवाला काहीच मागायचं नाही ही त्यांना सवय होती का आणि त्यांना एक सवय होती फक्त कोणती सवय देवाचं भजन करायची अशी जीवनामध्ये सवय लागली पाहिजे मग तुकाराम महाराज म्हणले देवा हे काही नको आम्हाला आम्ही फक्त तुझं चिंतन करू रोज उठून तुझं भजन करू म्हणून काय कर गुण गाईन आवडी तुझे जे गुण आहेत ते मी आवडीनं गाईल व तुकाराम महाराज अरे तुम्ही काही बालब्रह्मचारी नाहीत कीर्तनकार 35-40 हजार घ्यायला लागलेत तुम्ही काहीतरी घ्या ना ते म्हणले ते घेते ना पण सगळं इथं ठेवून जाते ना म्हणजे उद्या मामा मला द्यायचे नाहीत तुम्ही काहीतरी मागा तुकाराम महाराज म्हणले भगवंता मला अशा गोष्टीची अपेक्षा नाही नलगे मुक्ती अरे मला मुक्तीचं नको आणि नलगे धन तुला जर द्यायचं असेल तर एक काम कर म्हटले काय कर संत संग देई सदा संत संग देई सदा संग देई सदा काय मागितलं तू बरं आहे ना संताचा संग मागितला संताचा संग का मागितला त्याचं कारण आहे संताच्या समवेत राहिल्याच्या नंतर मनुष्याचं जीवन अद्वितीय बनतं आणि देवाचा लाभ होत असतो कोणाच्या संगतीने संताच्या संगतीने बघा संगती कोणाची करा चोट्ट्याची जर संगती केली तर तुम्ही लवकर चोट्टे बनाल आणि संताची जर संगती केली तर तुम्ही संत लवकर बनाल म्हणून तुकोबाराय म्हणले मला संताची संगत दे का संगत दे कारण संत एक तर संत भेटतच नाहीत भेटत एक प्रमाणे महाराजांचं विठ्ठला विठ्ठला
चंद्रामृत सुखसे बवील असता जाता रविधी धरवेल बाया हेळा मात्र तरविल परी त्या साधूची भेट न होईल का. पण समजा बहु अवघड आहे संत भेटी. पण संत जर भेटले तर संत काय करतात. संत जीवाचा क्या बात है. हा या बात विठाला विठाला. समजा संत जर भेटले तर संत जीवाची आणि देवाची भेट घालून देतात. म्हणून म्हटले मला काय दे. संताचा संग दे. आणि तू देवा माझे हे दोन कारण जर ऐकले तर मी हे करीन. काय जीवन जगत असताना माणसाला जास्त जर दुःख कशाचं असेल तर ते गर्भवासातलं दुःख आहे. भगवंता ते दुःख सहन मी करतो. अभंगाचं सुखे घालावे आम्हासे. गर्भवासातील दुःख खूप भयान असतं. जो आतला गर्भ असतो ना आईच्या पोटातला गर्भ त्याला अनंत यातना असतात. नाकी तोंडी कुर्मी किडे गर्भवतीचे दुःख काढे कवना पुढे मांडावे. अनंत यातना होतात त्या गर्भाला. कशामुळे. कारण तिथं सगळं विचित्र असतं. गर्भ जो असतो ना तो आपल्यासारखा सरळ नसतो उलटा असतो. गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड आई काय बी हानती. त्याचा त्रास त्या बाळाला भोगावा लागतो. त्या गर्भाला भोगावा लागतो. इतका भयान त्रास होतो. मग तो त्रास मी शोषण करल. म्हणून तुका म्हणे गर्भवासे आणि सुखाने देवा आम्हाला तू जन्माला घाल. विठोबा ज्ञानेश्वर माऊली हरी हरी हरी. हा हा हा.